तर नमस्कार मित्रांनो, गावकरी मित्र चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण मराठीमध्ये नवनवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्या मराठी ऑडियन्सना पण या गोष्टीची माहिती असावी. तर आता इंटरनेटवर हालाकी तुम्ही बघत असाल, की डीपसीक एआय याचं खूप सारं थैमान सुरू आहे. जिकडे-तिकडे तुम्ही सोशल मीडिया, Instagram, Facebook, YouTube, Twitter सगळ्या गोष्टींवर तुम्हाला डीपसीक आणि ChatGPT याबद्दल तुम्हाला काहीतरी माहीत असेल. तर आता सुरुवात करूया. तुम्हाला नेमकं सांगायचं म्हणजे डीपसीक एआय हे काय आहे? तर हे चायनाने काढलेलं तंत्रज्ञान. नवनवीन चायना तंत्रज्ञान काढत असतो. त्यामध्ये चीन हा एक एकदम अग्रेसर देश आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघितलं म्हणलं तर चायना हा सर्वात समोर गेलेला देश आहे. तेथील मेट्रो स्टेशन पासनं तर ते पब्लिक ट्रान्सपोर्ट सगळ्या गोष्टी ह्या अमेरिकेपेक्षा जास्त प्रगतशील आहे. खरं जर म्हणायचं बघितलं तर चायना आता इकॉनॉमीमध्ये सर्वात समोर गेलेला देश आहे. चायना हा नवनवीन इन्व्हेन्शनने सामोरे दुनियामध्ये असलेल्या सर्व देशांना आश्चर्यचकित करणारा असा हा एक देश आहे. तर यामध्ये आपण आज बघणार आहोत की चॅट जीपीटी आणि डीपसीक एआय यांनी खूप सारा थैमान इंटरनेटवर घाललेला आहे आणि ते कशा प्रकारे काय ऍक्टिव्हिटी झालेली आहे. तर आता तुम्हाला माहितीच असेल की ओपन एआयचा कन्सेप्ट दुनियामध्ये आणणारा पहिला व्यक्ती सॅम अल्टमॅन. तुम्हाला माहित आहे की सॅम अल्टमॅनने काढलेला जो ओपन एआय आहे त्याद्वारे आपण विविध प्रकारची माहिती इंटरनेटवरून नुसत्या सहज एखाद्या टेक्स्ट टाकल्याने आपण सहजरित्या मिळवू शकतो. तर सॅम अल्टमॅनने अशा प्रकारचा हा ओपन एआयचा कॉन्सेप्ट तुमच्या समोर आणलेला आहे. तुम्ही बघू शकता चॅट जीपीटी याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची माहिती जर तुम्ही टाकाल तर तुम्हाला त्याचा सहजरित्या उत्तर मिळतो. तर सॅम अल्टमॅन तुम्ही जर इंटरनेटवर टाका चॅट जीपीटीवर तर त्याच्याबद्दलची माहिती आहे ते तुमच्या समोर अशा प्रकारे लिहून मिळते. तुम्ही या चॅट जीपीटीला कुठल्याही प्रकारची माहिती विचारा, कोणत्याही लँग्वेज मध्ये विचारा, ते तुम्हाला सहजरित्या तुमच्या समोर प्रेझेंटेशन बनवून देईल. एखादा प्रेझेंटेशन बनवायचा म्हणजे जशा या प्रकारे आपण आता एक माहिती टाकत आहोत. क्रिएट ए आय कन्सेप्ट. तर बघा या ठिकाणी तुमच्या समोर अशा प्रकारचा एक एआयचा कन्सेप्ट मी टाकला. अशा प्रकारची कमांड दिल्याने त्याच्यावर हाजीर जवाब तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. म्हणजे हाच तो ChatGPT तयार केलेला सॅम अल्टमॅननी. तर सॅम अल्टमॅन हा अमेरिकेचा असून त्याने अशा प्रकारची एक नवीन संकल्पना इंटरनेटवर तुमच्या समोर साऱ्या जगाला आश्चर्यचकित केलेला आहे आणि या ओपन याच्या संकल्पनेतून अतिशय स्वस्त आणि कमी दरामध्ये बनवलेला नवीन प्रकारचा ओपन एआय म्हणजे चीनने तयार केलेला आहे. आणि चीनने तयार केलेला ओपन एआय म्हणजेच तोच आहे डीपसीक एआय. तर डीपसीक एआय हा अत्यंत सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी खर्चामध्ये तयार केलेला मॉडेल आहे. तो तुमच्या समोर इंटरनेटवर आता थैमान घालत आहे. सगळीकडे सर्वत्र त्याची चर्चा सुरू आहे. तर यामध्ये डीपसीक एआय हा ओपन एआय सारखाच काम करतो आणि जास्त इफेक्टिव्ह पण आहे आणि चांगला पण आहे. तर डीपसीक एआयच्या कन्सेप्टमुळे दुनियामध्ये सुरुवातीला काय होतं, एक एक प्रकारच्या एक नवीन संकल्पना होती ओपन एआय चॅट जीपीटी. ही काय होती दुनियासमोर एक नवीन संकल्पना होती आणि त्याच्यावर कॉपीराइट होता त्याचा आणि त्याचा दबदबा होता म्हणता येईल आपल्याला. चा जो दबदबा होता की दुनियामध्ये कुठेही तयार न झालेला तो अमेरिकेत तयार झालेला चॅट जीपीटीचा मॉडेल सर्वांना अं, सगळ्यांची झोप उडवणारा होता. म्हणजे एक प्रकारचा तो नवीन कन्सेप्ट होता. पण चीन हा एक मात्र देश असा आहे की तो आपल्या तंत्रज्ञानाने वेगवेगळ्या संकल्पना लोकांसमोर आणत असतो आणि स्वतःला आम्ही कमी नाही याची जाणीव लोकांना आणि पूर्ण दुनियेला करून देतो. तर त्याचमध्ये तुम्हाला बघायचं असेल तर बघा चीन हा एकदम प्रगतशील देश आहे आणि तो आपले नवनवीन कन्सेप्ट लोकांसमोर आणत असतो. सांगायचं म्हणजे एकच आहे की चॅट जीपीटी सारखं नवीन तंत्रज्ञान आता चायनाने केलेलं आहे. चायना एकदा जी गोष्ट करतो ती बाकीच्या देशांमध्ये सुद्धा लागू होऊन जाते आणि ती एकदम सोपी संकल्पना आहे जे चीनने तयार केलेली आहे एकदम स्वस्त मध्ये. तर आता याच्यामध्ये खूप कॉम्पिटिशन वाढणार आहे. एआय हा एक मोठा संकल्पना आहे जी इलॉन मस्क इतर कंपन्या सुद्धा त्याला आपापल्या कंपन्यांमध्ये लागू करत आहेत. तुम्ही जर बघितलं असाल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फेसबुक, गुगल,
Twitter सगळ्या कंपन्यांमध्ये हा लागू झालेला आहे. तुम्हाला ऑटोमेट होताना दिसत असतील सगळ्या काही गोष्टी. पण या गोष्टींना आता काय करतायत, चीन पण त्यामध्ये घुसलेला आहे. चीन घुसल्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याची ॲक्युरसी जी आहे एआयची ती आता खूप जास्त ॲक्युरेट होणार आहे आणि ती वाढत असल्यामुळे लोकांना काय होणार आहे, की हे जग जे आहे हे अतिशय फास्ट गतीने, जलद गतीने सामोरं जाणार आहे. म्हणजेच तुमच्या रोबोटिक्स ॲक्टिव्हिटीमध्ये कोणत्याही कोणत्या इंटरनेटमध्ये, तुमच्या ॲप्समध्ये, तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये काय येणार आहे आता, अक्षरशः एकदम ॲक्युरसी येणार आहे आणि ते कॉम्पिटिशन हे जगाला खूप पुढे नेणार आहे. मग तुमच्या ह्या जॉब्स ज्या देखील आहेत, ह्या खूप लवकर जाण्याची शक्यता आहे. कारण जे काही मॅन्युअली टाइप आपण जॉब्स करत होतो, ते काम आता मशिनीद्वारे एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे करण्यात येणार आहे. जर आता तुम्ही बघितलं असेल तर ChatGPT आणि DeepSeek एआय अशा प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये वाढ झाल्यामुळे जे काही मॅन्युअल आहे, रायटिंग, स्क्रिप्ट रायटिंग झाले, डायरेक्टर्स झाले, रायटरच्या ह्या ज्या व्हॅकन्सी आहेत, ह्या जॉब्स ज्या आहे, ह्या आता कमी झालेल्या आहे आणि त्यांची जागा हे ChatGPT आणि इतर तंत्रज्ञानाने घेतलेली आहे. म्हणून ह्या जॉबवर खूप जास्त इफेक्ट करणारा हा अशा प्रकारचा